मुंबई पाठोपाठ आज दुपारी 4 वाजता पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय इथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। हाती तिरंगा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे देशभक्तीचा नारा देतील। ही रॅली ललित महल हॉटेल चौकातून सुरू होईल आणि गरवारे चौकात समाप्त होईल। ललित महल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक असा या रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आलाय। तिरंगा रॅलीसाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून फर्ग्युसन रस्ता बंद राहणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच या तिरंगा रॅलीला विरोध केलाय। तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीने विरोध दर्शवलाय। भाजपचे पुण्यामध्ये 119 नगरसेवक आहेत। या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 टू व्हीलर्स घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आदेश आहेत आणि त्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या यात्रेला विरोध केलाय। तिरंगा यात्रेच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावरती उतरून एक राष्ट्रभक्तीचा हुंकार या माध्यमातून यावा म्हणून उद्या पुण्यात तिरंगा गौरव समितीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत। या संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये एफसी रोड किंवा जेएम रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार। तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक 120 नगरसेवकच्या 100 गाड्या झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5 हजार गाड्या, म्हणजे 15,000 टू व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती याला होऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।